घोणसी ग्रामपंचायतमध्ये स्वतंत्र कार्यालयच नाही। नमस्कार, आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नाडणे यांनी दिलेल्या माहितीनुसार केळापूर तालुका येथील घोणसी ह्या गावात गेल्या 2 वर्षांपासून नवनिर्वाचित सरपंच सदस्य ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहे। गावात याआधी सरपंच, उपसरपंच व सदस्य होऊन गेले तरी या गावात ग्रामपंचायत कार्यालय नाही। गावात ओबीसी समाज बांधव कार्यालयाचा वापर ग्रामपंचायत कार्यालय म्हणून करत आहे। ग्रामपंचायत कार्यालयासाठी जागा उपलब्ध असून सुद्धा घोणसी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम नाही, तर गावात अनेक समस्या आहेत। गावातील समस्या सोडविण्यासाठी घोणसी ग्रामपंचायतमध्ये दर महिन्याला मासिक मीटिंगला सचिव उपस्थित राहत नाहीत। सचिव के आगलावे हे मुख्यालयात राहत नाहीत, बाकीच्या दिवशी सुद्धा ग्रामपंचायतमध्ये येऊन बसत नाही। जर असंच या घोणसी ग्रामपंचायतमध्ये चालू राहिले तर गावकऱ्यांच्या काही अडचणी राहिल्यास कोण पूर्ण करणार, अशी घोणसी या गावातील नागरिकांना काळजी खात आहे। मागच्या वर्षी सरपंच कुमारी मोनिका गोरकार यांचे लग्न झाले असून त्यानंतर उपसरपंच दिलीप गोडे हे सरपंच पदभार सांभाळत आहेत। घोणसी या गावकऱ्यांच्या कोणत्याही समस्या सोडविल्या जात नाहीत। सरपंच गावामध्ये स्वच्छता राखायला पाहिजे असे शासनाचे धोरण आहे। इथे सरपंच हे पूर्ण गावात घाण पसरवत आहे असे दिसून येत आहे। ओबीसी समाज कार्यालय ग्रामपंचायतच्या बाजूला जुनी जिल्हा परिषद शाळा आहे। या जुन्या शाळेत बैल बांधले जात आहे। रोडवर पूर्ण आजूबाजूच्या घरातील बाथरूमचे पाणी ओबीसी समाज कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयासमोर येत आहे। त्यामुळे असे दिसून येत आहे की घोणसी या ग्रामपंचायतकडे सर्व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। लाईट आली पोरावर तर तिकडे नेऊन टाकली। ग्रामपंचायत इकडे एक नाही दाखवतात. सरपंचाचे